स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि पाहिलं ना, आम्ही गाईचं पिल्लू आणले. आता ते पिल्लू आणून किती 15-20 दिवस झाले. जेव्हा नवीन आणलं होतं तेव्हा खूप वरडायची. आता तिला सवय झाली, आता अजिबात वरडत नाही. आणि आता चांगलं खाती. म्हणजे आम्ही तिला आमच्या इथे मार्केट भरते ते तिथून आणतो सामान, म्हणजे ते खायचं बरं का. फ्लावर भाजीपाला म्हणजे असं लोक फेकून देतात ना, ते आणतो. ते मस्त खाती आणि मस्त राहती. 1-2 वर्ष आता तिला सांभाळायचे आम्हाला. तर इथं पण आम्ही कपडे वाळत घातली होती सकाळी, आता काढायला आली. तर मग काय कसं काय चाललंय तुमचं? माझ्या बहिणीची यात्रा होती, कपडे काढता काढता बोलते. माझ्या बहिणीची यात्रा होती पण जाऊ शकलो नाही. म्हणजे मला जायचं होतं आणि गावच्या आता यात्रा सुरू झाल्यात. जायचं होतं. माझे वडील पण येणार होते यात्रेला. आला माझा भाऊ आणि मला पण माझं मन होतं जायचं, पण आमच्या घरी कोण नसतं. मुलाचे पेपर आहे सध्या, त्यामुळे मला पाठवलं नाही. आणि माझे वडील पण गावावरून तांदूळ बिंदूळ घेऊन येणार होते म्हणजे माझ्यासाठी, पण मीच नाही गेले. तर असं झालंय. कधी कधी काय होतं, मन असताना सुद्धा जायला भेटत नाही. तुमच्या बाबतीत असं होतं का? तुमचं मन असतं जायचं तुम्हाला, पण तुम्ही नाही जाऊ शकत. आणि माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं. म्हणजे माझं मन असतं पण मला जायलाच नाही भेटत. कपडे काढता काढता बोलतीये, म्हणजे व्हिडिओ करतीये. आता कपड्यांच्या गाड्या मारून ठेवायच्या, नंतर स्वयंपाकाची तयारी करायची. आणि सगळ्यात मोठं टेन्शन जे असतं ना, ते काय भाजी करावी याचंच असतं. म्हणजे वरण केलं तर एक सुकी भाजीच तरी पाहिजे, नाहीतर मग मिरची वगैरे असं, म्हणजे तोंडी लावायला काहीतरी पाहिजे असतं. आणि रोज वरण. आता आमच्याच एका वर्करला कावीळ झाली आहे. म्हणजे मी परवा पण एक व्हिडिओ केला होता, नंतर मी तो डिलीट केला कारण नाही टाकला मी तो. आणि कावीळ झाली तर त्याच्यासाठी तर मला डेली डाळ करावीच लागते. म्हणजे साधं जेवण, जास्त तेलकट वगैरे नको म्हणून. कारण आपल्याच इथं काम करतात तर आपल्याला त्यांची काळजी बी घेणं भाग आहे. तर माझे कपडे आता झालेत काढून. तर दिसलं का?